लास्ट जो पॉईंट डिस्कस करत होतो मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. हां, सो एकदा बघूयात बरं. टॉपिक काय होता, आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस हे डिस्कशन करत होतो. त्याच्यामध्ये पहिलं काय होतं, मल्टिप्लिकेशन विथ स्केलर. अरे टॉपिक काय होता, अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. सो एखाद्या मॅट्रिक्सला तुम्ही एखाद्या स्केलरने काय करू शकतात, मल्टिप्लिकेशन बाय स्केलर. जसं मॅट्रिक्स ए दिला आहे, यू कॅन कॅल्क्युलेट 5a 3a -4a. प्रत्येक जेवढे पण एलिमेंट्स आहे मॅट्रायसेसचे, सगळ्या एलिमेंट्सला तुम्ही त्या स्केलरने काय करणार, मल्टिप्लाय. सेकंड काय होतं, सेकंड पॉईंट काय होता, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स, राईट. ॲडिशन और सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. व्हॉट वॉज द रूल काय होता इथे, ऑर्डर शुड बी सेम. तुम्ही रँडमली कोणतेही मॅट्रिक्स ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकत नाही. मॅट्रिक्स जर ॲड किंवा सबट्रॅक्ट करायचे असतील तर रूल काय, देअर ऑर्डर शुड बी सेम. नेक्स्ट आपण पॉईंट डिस्कस केला होता, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. सो मॅट्रिक्स ए जर असेल, लेट्स से याची ऑर्डर किती आहे, m/n. हाउ यू विल डिनोट इट्स ट्रान्सपोज, a' और एच्या पॉवरला काय टाकायचं आहे, t. सो हाउ यू राईट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स, राईट. जी फर्स्ट रो आहे त्याला काय लिहायचं आहे, फर्स्ट कॉलम. सेकंड रोला सेकंड कॉलम, थर्ड रोला थर्ड कॉलम. सो ए जर मॅट्रिक्स आहे, याची जर ऑर्डर m/n आहे, आफ्टर रायटिंग इट्स ट्रान्सपोज, या ट्रान्सपोज मॅट्रिक्सची ऑर्डर किती बनणार, n/m, राईट. अँड लास्ट आपण जस्ट स्टार्ट केलं होतं मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, राईट. सो फोर्थ पॉईंट लिहा, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. हाच टॉपिक कंटिन्यू करूयात. राईट डाऊन, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. Multiplication of matrix. Multiplication of matrix. ओके, सी काय रूल आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्ससाठी, लक्ष द्या. दोन मॅट्रिक्स आपण कन्सिडर करतोय. मॅट्रिक्स ए आहे, ऑर्डर इज व्हॉट, एक रँडमली आपण ऑर्डर कन्सिडर केली, ऑर्डर इज व्हॉट, m/n. देन सेकंड मॅट्रिक्स वी आर कन्सिडरिंग बी, ऑर्डर इज n/p, राईट. m, n, p काय नंबर्स आहेत, राईट. जसं फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स ए आहे, त्याची ऑर्डर तुम्ही 3/2 कन्सिडर केली तर 2. आणि मॅट्रिक्स बी जर कन्सिडर केला, याची ऑर्डर लेट्स से किती आहे, 2/5, राईट. आपण इथे हे दोन मॅट्रिक्स कन्सिडर करताना हे जे दोन नंबर्स हे दोन नंबर्स काय ठेवलेत, सेम. व्हॉट इज एन इयर, सांगा व्हॉट इज एन इयर. इथे एन काय, या मॅट्रिक्ससाठी एन इज व्हॉट, नंबर ऑफ कॉलम ऑफ मॅट्रिक्स ए, राईट, इज सेम ॲज व्हॉट इज एन फॉर मॅट्रिक्स बी, राईट, नंबर ऑफ मॅट्रिक्स बी. ही कंडिशन पाहिजे. जसं आपण ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी काय कन्सिडर केलं होतं की ऑर्डर शुड बी सेम.
बट फॉर मल्टिप्लिकेशन दिस कंडिशन शुड बी सॅटिस्फाईड की नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स हे कशाच्या इक्वल असायला पाहिजे, नंबर आहे, तेव्हा काय पॉसिबल आहे, यांचं मल्टिप्लिकेशन काय पॉसिबल. यू कॅन कॅल्क्युलेट ए इंटू बी, राईट. आणि हा जो नवीन मॅट्रिक्स येणार आहे, या नवीन मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल, इथे काय उरलं आहे एम, आणि सेकंडमध्ये काय उरलं आहे पी. जो नवीन मॅट्रिक्स मिळणार आहे त्याची ऑर्डर किती असेल एम बाय पी. क्लिअर आहे काय. ओके. सो फॉर एक्झाम्पल आपण जर एक एक्झाम्पल कन्सिडर केलं, सपोज ए मॅट्रिक्स आहे ऑर्डर किती आहे 3/2, राईट. मॅट्रिक्स बी आहे ऑर्डर किती आहे 2/5. सो हे मल्टिप्लिकेशनसाठी हे दोन नंबर्स काय पाहिजे सेम, राईट. सो इथून काय येणार आहे ए बी इज पॉसिबल. आणि हा जो नवीन मॅट्रिक्स बनेल या नवीन मॅट्रिक्सची ऑर्डर किती येणार आहे 3/5. इथे नंबर काय उरला आहे 3 आणि इथे काय उरलं आहे 5. क्लिअर आहे काय. ओके. सो हा बेसिक रूल आहे, हे नोट डाऊन करून घ्या एकदा. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स हेडिंग टाका आणि एवढा पार्ट लिहा फक्त. If then matrix multiplication is not possible. हे दोन नंबर सेम पाहिजे. केलं का एवढं पार्ट. सो आपण एक्झाम्पल बघूयात की मॅट्रिक्स मल्टिप्लाय कसे करायचे. नेक्स्ट बघा एक्झाम्पल बघा, राईट. डोंट राईट ना, काही लिहू नका, फक्त बघून घ्या मल्टिप्लिकेशन कसं करायचं. सो इथे मी दोन मॅट्रिक्स कन्सिडर करतो रँडमली. Right, so these are the two matrix we have considered, right. What is the order, what is order of A? 2/2. What is order of B? 2/1. So as per rule A ची ऑर्डर किती आहे 2/2, B ची ऑर्डर किती आहे 2/1. हे दोन नंबर्स काय आले सेम. सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. सो ए बी जो मॅट्रिक्स भेटणार आहे, what will be order of AB? Clear है part? Okay. So let's see how to multiply these two matrix. Matrix multiply कैसे करायचे. So A into B is equal to A matrix लिहूयात काय आहे 1 2 3 -1 आणि B matrix काय आहे 2 1. राईट. सो स्टार्टिंगला तुम्हाला एक प्रोसिजर फॉलो करायची आहे. याच्या रोज लिहूयात आपण R1 R2. मॅट्रिक्स ए जो फर्स्ट मॅट्रिक्स आहे त्याच्या काय लिहिलं आहेत आपण रोज. सेकंड जो मॅट्रिक्स आहे त्याचा फक्त आपण कॉलम डिनोट करूयात. कॉलम काय झाला नाही. आता मॅट्रिक्स मल्टिप्लाय जर तुम्हाला करायचं आहे, सी हिअर R1 इंटू C1 आणि सेकंड काय बनणार R2 इंटू C1. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सच्या रोज कन्सिडर करायच्या आहेत. क्लिअर आहे. सी ए बी जो मॅट्रिक्स येणार आहे आपण हे तर कन्सिडर केले, हे तर आपण कॅल्क्युलेट केले. तो ए बी मॅट्रिक्स बनणार आहे. या ए बी मॅट्रिक्समध्ये किती रोज असणार आहे, किती रोज असणार आहे 2, R1 आणि R2. किती कॉलम असणार आहे एकच कॉलम असणार आहे. सो R1 इंटू काय करायचं आहे C1. आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मल्टिप्लाय करायचे. 1 इंटू 2
प्लस इकडे तुम्ही एलिमेंट काय केलं, जम्प काय केलं, R1 अँड C1, राईट. R1 अँड C1 यांचं कॉम्बिनेशन केलं आपण. R1 कशाला मल्टिप्लाय केलं आपण, C1शी. सेकंड कॉम्बिनेशन काय बनणार, फर्स्ट मॅट्रिक्सची सेकंड रो, सेकंड मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम, R2 इंटू C1. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मल्टिप्लाय करा. 3 इंटू काय करावं लागेल, 2, प्लस -1 इंटू काय करावं लागेल, 1, राईट. सो लेट अस कॅल्क्युलेट दिस. काय बनेल, 2 प्लस 2 काय बनलं, 4. दिस इज 3 इंटू 2 6, 6 मायनस 1 काय म्हणलं, 5. सो दिस इज विच मॅट्रिक्स, ए बी मॅट्रिक्स. हा कोणता मॅट्रिक्स आला आहे, ए बी मॅट्रिक्स आला आहे. या ए बी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली, 2/1, राईट. सो दिस इज हाऊ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज कॅरीड आउट. कळते का, हे बघा पहिले तर तुम्हाला ए बी म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे की नाही हे चेक करायचं आहे. हे तुम्ही चेक कसं करणार, हे दोन नंबर्स काय पाहिजे तुमचे, सेम. त्यानंतर हे जर दोन नंबर सेम असतील तर रिझल्टंट जो मॅट्रिक्स येईल याची आपण ऑर्डर लिहिली. याची ऑर्डर काय लिहिली, 2/1, राईट. हे स्टार्टिंगला फॉलो कर. R2 C1 हे काही लिहायची गरज नाही, स्टार्टिंगला लिहा. फर्स्ट जो मॅट्रिक्स आहे त्याच्या फक्त रोज डिनोट करायचे आहेत, R1 R2. जो सेकंड मॅट्रिक्स आहे त्याचं फक्त काय डिनोट करायचं आहे, कॉलम. मग कॉम्बिनेशन कसं बनेल, R1 C1. दुसरं कॉम्बिनेशन काय बनेल, R2 C1, राईट. सो R1 आणि C1 यांचं मल्टिप्लिकेशन कसं होणार, 1 इंटू 2. याचा R1चा फर्स्ट एलिमेंट, C1चा पण काय फर्स्ट एलिमेंट, R2चा सेकंड एलिमेंट, तर C1चा पण काय घ्यावं लागेल तुम्हाला, सेकंड एलिमेंट, राईट. सो 1 इंटू 2 प्लस प्लस टाकायचं आहे, 2 इंटू 1 हा झाला फर्स्ट एलिमेंट. हे कॅल्क्युलेट करा. सेकंड R2 C1, 3 इंटू 2 प्लस -1 इंटू 1 हा झाला सेकंड एलिमेंट. क्लिअर आहे का, सर काय लिहायला घ्या. हां, बी ए होणार का, हे बघा मॅट्रिक्स सिम्पल, तुम्हाला ट्रिक सांगितली. बी ए जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, व्हॉट इज ऑर्डर ऑफ बी, ए ची ऑर्डर किती आहे, 2/2. हे दोन नंबर सेम आहेत का, नाही. मग बी ए पॉसिबल आहे का, नाही, राईट. सो मॅट्रिक्स, सो याला त्यांनी वर्डिंगमध्ये टाकलं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन डज नॉट फॉलो कम्युटेटिव्ह लॉ, राईट. बट ते एवढं काही विचारत नाही म्हणून, राईट. सो ए बी मे ऑर मे नॉट बी इक्वल टू बी ए. काय काय हा नाही, ओबे नाही करणार. झाले का, झाले का लिहून.
हां नेक्स्ट लिहा, मॅट्रिक्स लिहून घ्या, नंतर सॉल्व करा तुम्ही. सो मॅट्रिक्स ए इज 3 -1 2 4 and matrix B is 1 -1 -2 2. So matrix A, what is the order? 2 by 2. Matrix B, what is the order? 2 by 2. These two numbers are same. So multiplication is possible. आणि जो ए बी मॅट्रिक्स बनेल, व्हॉट विल बी इट्स ऑर्डर? हे जे दोन नंबर्स उरले 2 by 2 आउटसाईडला, हे इथे लिहून टाका 2 by 2, राईट. एकदा बघून घ्या ना, नंतर लिहा. सी हियर ए बी, आपण ए बी पॉसिबल आहे हे तर डिसाईड झालं. सो लेट अस कॅल्क्युलेट ए बी. ए मॅट्रिक्स इज 3 -1 2 4 and matrix B is 1 -1 -2 2, राईट. सो काय सांगितलं आहे तुम्हाला, जो फर्स्ट मॅट्रिक्स आहे त्याच्या फक्त काय डिनोट करायचे आहे? रोज. काय डिनोट करायचं आहे? रोज. आणि जो सेकंड मॅट्रिक्स आहे त्याचं काय डिनोट करायचं आहे? कॉलम. सो इथे कॉम्बिनेशन काय बनायचं बघा, R1चं कॉम्बिनेशन जेवढे पण कॉलम्स आहे त्यांच्यासोबत बनेल. सो R1चं कॉम्बिनेशन C1 C2 सोबत बनेल, आणि सेकंड R2चं कॉम्बिनेशन परत कशासोबत बनणार आहे? C1 C2. क्लिअर आहे काय? सो हाऊ यू विल कॅरी मल्टिप्लिकेशन? R1 इंटू C1 R1 इंटू C2, म्हणजे हा जो पार्ट आहे हा कम्प्लीट होईल. त्यानंतर सेकंड पार्टवर आपण स्विच होणार. सेकंड पार्ट काय? R2 C1 R2 C2, म्हणजे सेकंड पण पार्ट काय होईल? कम्प्लीट. हां. सो फर्स्ट मॅट्रिक्सच्या रोज कन्सिडर करायच्या आहेत, सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम. मॅट्रिक्स जो रिझल्टंट भेटणार आहे त्याची ऑर्डर किती भेटणार आहे? 2 by 2. सो R1 R2 C1 C2, राईट. सी हियर R1 आणि C1 घेऊयात. 3 × 1. आता हे बघा, स्टार्टिंगला तुम्ही 3 × 1 लिहा. 3 × 1 सगळ्यांना माहिती आहे, काय उगीच एक स्टेप इन्क्रीज करायची गरज नाही. 3 × 1 किती झालं? 3. प्लस टाका, पुढे स्विच झाले. -1 इकडे पण स्विच करावं लागेल. -1 × -2 2. क्लिअर आहे का? फर्स्ट एलिमेंट. सो हा पार्ट कम्प्लीट झाला. R1 C1. नेक्स्ट काय? R1 C2. सो फर्स्ट एलिमेंट 3 × -1 -3. प्लस टाकून घ्या, पुढे निगेटिव्ह नंबर येऊ द्या, पॉझिटिव्ह आहे, यू पुट प्लस फर्स्ट. -1 × 2 -2, राईट. नेक्स्ट. सो हा पार्ट आपला कम्प्लीट झाला आहे. सेकंड पार्ट R2 C1 2 × 1. हे बघा, हे R1 मध्येच लिहिलं आपण, राईट. आता आपण R2चं कॅल्क्युलेट करतो, मग R2 मध्ये लिहा. 2 × 1 2, प्लसचं साईन टाकून घ्या. 4 × -2 -8. नेक्स्ट 2 × -1 plus 4 × 2 8. So what matrix you are getting? 3 + 2 5 -3 -2 -5 -6 6. कळालं का? सो हे स्टार्टिंगला थोडं फॉलो करा. 1-2 एक्झाम्पलला हा पार्ट लिहा आणि थोडं ॲनालाइज करा. R1 C1 घेतलं, R1 मध्येच लिहायचं आहे, राईट. R2 जेव्हा स्टार्ट होणार तेव्हा R2 मध्ये लिहा. सो मॅक्झिमम तुम्हाला 3/3 चे मॅट्रिक्स मल्टिप्लाय आहे, म्हणजे ए ची पण ऑर्डर 3/3 आहे, बी ची पण किती आहे? 3/3. आता या केसमध्ये बी ए पॉसिबल आहे,
कारण बीची पण ऑर्डर किती आहे 2/2, एची पण ऑर्डर किती आहे 2/2. तिथे तुम्ही बी ए कॅल्क्युलेट करू शकता. झालंय का? नेक्स्ट पुढचं काय एक्झाम्पल? करा एक ट्राय. नाही जमलं तर चालेल, ट्राय करा. हां, सो यू राईट ऑर्डर फर्स्ट, राईट. स्टार्टिंगला सगळ्या ऑर्डर्स व्यवस्थित लिहा. दिस इज 2/3, दिस इज 3/1, दिस टू नंबर्स आर सेम, सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. So let us find A into B. 3 minus 1 2, 1 minus 2 0, multiply it with 1 1 1. So you write R1 R2 here and C1. राईट. सो कॉम्बिनेशन काय बनणार आहे? R1 C1 आणि दुसरं काय बनणार? R2 C1. सो 3 into 1 3 प्लस -1 into 1 -1 प्लस 2 into 1 2.
राइट. R1 कंप्लीट झालं, एकच कॉलम आहे. नेक्स्ट काय R2C1 1 इंटू 1 प्लस -2 इंटू 1 प्लस 0 इंटू 1. Right, so it will be how much? 3 plus 2 5, this will be 4, this will be -1. Order is 2 by 1. Right, done. Next, write down. Try this. You have to find AB. Find AB here. This is 1 by 3. This is 3 by 1. So find here AB. फर्स्ट केलं का? फर्स्ट काय आलं? 1 1 by 1 एकच एलिमेंट येणार फक्त. किती आला? अरे असं कसं मल्टिप्लाय करतात? हे 1 इंटू -1 किती झालं? प्लस 3 इंटू 2 किती झालं? प्लस -2 इंटू -3 किती झालं? 11. नाही अरे तू याला 1+1 ला हे केलं का? हे बघ, जो ए बी मॅट्रिक्स येणार आहे याची ऑर्डर किती असणार आहे? एकच रो असेल, एकच कॉलम असेल, बरोबर ना? सो फर्स्ट मॅट्रिक्सला R1 लिहिलं, सेकंड मॅट्रिक्सला काय लिहिलं? C1. एकच कॉम्बिनेशन बनणार आहे R1 C1. सो 1 इंटू -1 किती झालं? -1. 3 इंटू 2 किती झालं? 6 प्लस -2 इंटू -3 किती झालं? 6. काय आलं? 11. येऊ शकतात. याला 1+1 नाही करायचं, 1+1 नाही. नाही
हां नेक्स्ट व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. 3x3चं बनणार आहे मॅट्रिक्स, बरोबर ना. याची ऑर्डर किती आहे 3x1. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 1/3. सो 3x3 म्हणजे 3 रोज असणार आहे आणि किती कॉलम्स असणार 3 कॉलम्स असणार. सो व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. अरे नाही 3x3चा ऑर्डर येणार आहे 3x3 3 रोज आणि 3 कॉलम. तुम्ही प्रोसिजर फॉलो करा. ते नुसते नंबर सिम्पल आहे असं नका समजू. सो कॉम्बिनेशन काय बनणार R1C1 R1C2 R1C3 नंतर R2चे कॉम्बिनेशन R3चे कॉम्बिनेशन. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. 3x3चा ऑर्डर येणार. इथून कळत आहे ना तुम्हाला 3 रोज 3 कॉलम. राईट. सो R1चं कॉम्बिनेशन किती सोबत बनेल 3 C1 C2 C3 हा एक पार्ट झाला. R2चं कॉम्बिनेशन परत 3 कॉलम C1 C2 C3. R3चं कॉम्बिनेशन C1 C2 C3. राईट. एक एक कम्प्लीट करा. पहिले काय घेतलं R1. सो 1 × 1. नेक्स्ट आता असं नाही करायचं 1 × 1 मग 1 × 4 इथे +4 केलं. हां कॉलम चेंज होतोय. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कम्प्लीट. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 4 1 × -2 ही झाली फर्स्ट रो. त्यानंतर सेकंड कॉम्बिनेशन घ्या R2 R2C1 2 × 1 2 × 4 2 × -2. राईट. आणि नेक्स्ट R3 -1 × 1 -1 -1 × 4 -4 -1 -2. So what is the order 3x3? झाले का? Next, write down.
सो हे मोस्ट कॉमन एक्झाम्पल तुम्हाला 3/3 चे भेटतील. 3/3 आणि इथे पण किती आहे 3/3. सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. सो लेट अस राइट AB, A into B. राइट. सो रिझल्टंट मॅट्रिक्स येणार त्याची ऑर्डर किती असणार आहे 3/3. सो देर विल बी 3 rows अँड 3 columns. व 1-2 करून दाखवते नंतर पुढे प्रोसीड करा. लक्ष द्या. पहिले काय कॉम्बिनेशन आहे R1चं कॉम्बिनेशन किती सोबत घ्यावं लागेल C1 C2 C3. दिस इज R1, दिस इज C1 C2 C3. 1 into 1 राईट. R1 मध्येच लिहायचंय कारण आपण R1चं स्टार्ट केलंय. 1 into 1 किती झालं 1 प्लस 2 into 0 प्लस 1 into 1 1. नेक्स्ट आता R2 वर स्विच नका करू. पहिले R1 कंप्लीट करून घ्या, नंतर R2 कंप्लीट करा, नंतर R3 कंप्लीट करा. हे सिक्वेन्स फॉलो करायचं, रॅन्डमली कुठेही जम्प करू नका. आता काय दुसरं कॉम्बिनेशन R1 आणि C2. 1 into -1 प्लस 2 into 1 प्लस 1 into 1 1. नेक्स्ट R1 C3. 1 into -2 प्लस 2 into 3 1 into 2 2. राईट. हे बघा प्लसचं साईन पहिले देऊन घ्या, नंतर पुढे नंबर्स बघा काय. असं करून म्हणजे रॅन्डमली कुठेही काही तुम्ही सिक्वेन्स एक फॉलो करा. इथे एखादा नंबर चुकला तर तो कळणारच नाही आहे. हां, याला काही रिचेकिंग वगैरेचा पार्ट काहीच नाही आहे. तुम्ही जे लिहिणार तेच फायनल आन्सर राहील. नेक्स्ट आता R2चं कॉम्बिनेशन राईट. R2 हे लिहिलं का तुम्ही R1 साठी. Next R2 with C1 -1 into 1 2 into 0 0 into 1. Next R2 C2 -1 -1
plus 2 into 1 plus 0 into 1. Next R2 C3 minus 1 minus 2, 2 into 3, 0 into 2. आणि नेक्स्ट कंप्लीट R3 0 इंटू राईट, हे दोन एलिमेंट तर झिरोच आहे. 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, 0 इंटू दिस 0 0 प्लस 1 इंटू 1 1, 0 इंटू C3 0 plus 0 plus 1 into 2 2. So this is your AB. So काय फर्स्ट एलिमेंट 1 plus 1 2. हां, हे 1 minus 1 कॅन्सल झालं, काय उरलं 2. 2 minus 2 कॅन्सल झालं, काय उरलं 6. minus 1 3 8 1 1 2. राईट. एकही मॅट्रिक्सचा आज इश्यू आहे, एखादा जरी एलिमेंट चुकला तर कम्प्लीट रॉंग आन्सर कन्सिडर होईल. डायरेक्ट 0 मार्क्स भेटतील. हां, असं काही नाही 3 नंबरच्या की आउट ऑफ 9 8 करेक्ट आले, एक चुकलं. हां, एखादा जरी नंबर चुकला तरी कम्प्लिटली 0 मार्क्स राहतील, हे लक्षात असू द्या. कळलं का 3/3? आता पुढे जाऊन तुम्हाला हे नाही लिहायचं आहे, हे आपण स्किप करणार आहोत. डायरेक्टली ए बी लिहिता यायला पाहिजे. हां, सो ते प्रॅक्टिस नाही होईल, प्रॅक्टिस होईल त्या पद्धतीने. देऊ का 1-2 एक्झाम्पल? जमेल का 3/3? हां, चुकवायचं नाही. हां, हे कळलं आहे का अजूनही कळलं नाही? विचारून घ्यायचं. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे. 3/3चं जमायलाच पाहिजे. R1 R2 R3 लिहून घ्या फर्स्ट मॅट्रिक्ससाठी, सेकंडसाठी C1 C2 C3. Right, try this next. मॅट्रिक्स ए इज गिवन. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? ए इंटू ए ट्रान्सपोज फाइंड आउट. ट्रान्सपोज लिहिता येतो? हां, सो ट्रान्सपोज लिहा. इन्स्टेड ऑफ बी, बीच्या जागी काय म्हटले? फक्त ए ट्रान्सपोज म्हटले. राईट. सी हिअर, इफ दिस इज युअर ए, व्हॉट विल बी ए ट्रान्सपोज? ए ट्रान्सपोज काय येणार आहे? फर्स्ट रो, ही जी फर्स्ट रो याला काय लिहायचं आहे? फर्स्ट कॉलम. ही जी सेकंड रो याला काय लिहिणार? सेकंड कॉलम. आणि ही जी थर्ड रो याला काय लिहिणार? थर्ड कॉलम. सो ए माहिती आहे, ए ट्रान्सपोज माहिती आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ए इंटू ए ट्रान्सपोज. करा, ट्राय करा. यू हॅव टू कॅल्क्युलेट ए इंटू ए ट्रान्सपोज. So this is A and A transpose 1 3 1.
करा, कॅल्क्युलेट करा. हे कसं लिहिलं सांग, फर्स्ट एलिमेंट कसं लिहिलं? हां, 1 into 1 प्लस 2 into 2 प्लस -1 into -1 प्लस 1 आलं का 6. मग म्हणजे हे बरोबर आहे ना? हां 6 1 3 1 10 1 3 1 नाही. हां मॅच होतं, मॅच होत आहे ना, करेक्ट असेल मग. हां लिही, नेक्स्ट एलिमेंट लिही. R1C2 1 into 3 प्लस 2 into -1 प्लस हां पुढे R1C3 आलं का आता R2C1 प्लस आलं का, काय आलं? 613 110 1 3 1 नाही 110 1. हां चेक करा. हा सांगेल बघ, याला कळालं एकदम.
लिहून दाखव त्याला. खरं कंप्लीट करा तेव्हा ज्यांचं बाकी आहे. बाकीच्यांनी नेक्स्ट घ्या सॉल्व करायला. राईट. नेक्स्ट. राईट. सो मॅथ्समध्ये आपण पहिले ब्रॅकेट्स सॉल्व करतो. पहिले ब्रॅकेट्स सॉल्व करणार आणि नंतर त्याला मल्टिप्लाय करायचे. सो 3 स्केलर, 3ने सगळ्या एलिमेंट्सला मल्टिप्लाय करा. इथे 2ने सगळ्या एलिमेंट्सला मल्टिप्लाय करा. ते दोन मॅट्रिक्स ॲड करा आणि मग त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचे. जो नेक्स्ट मॅट्रिक्स लिहिला आहे 2 - 1 3 4 ने. So 3 plus 2, 5, minus 3 plus minus 1, 6 plus 4, 9 minus 4, 5, 5, 6. हे दोन मॅट्रिक्स लास्टला मल्टिप्लाय करायचे. सो ऑर्डर हिअर इज 3/2, हिअर इट इज 2/2. दोन नंबर सेम आहेत. सो जो रिझल्टंट मॅट्रिक्स येणार आहे त्याच्यात रोज किती असणार आहे 3 आणि कॉलम्स किती असणार आहे 2.
राईट. कसं मल्टिप्लाय करणार? R1C1 R1C2 राईट. 5 इंटू 2 किती झालं हे? 10. R1C1 5 इंटू 2 10 प्लस -1 इंटू 3 नेक्स्ट R1C2 5 इंटू -1 -5 प्लस -1 इंटू 4 -4. त्यानंतर R2 घ्या. 10 इंटू 2 20 प्लस 5 इंटू 3 15. 10 इंटू -1 प्लस 20. R3C1 सो 5 इंटू 2 किती झालं? 10. 10 प्लस 18 -5 प्लस 24. So you write the matrix. किती येते ते? किती येते? 7 -9 90. ठीक आहे. झाले काय? Write down, find AB plus BC if A is हे होईल का? कॅल्क्युलेट होईल का? हे बघा, ए बी तर पॉसिबल, ए बी होईल. ए बीचा लिहू नका. ए इंटू बी इथून किती येणार आहे? 2/1चा मॅट्रिक्स बनेल. बट बी आणि सी मल्टिप्लाय केले तर 2/2 बनणार आहे. मल्टिप्लाय नाही होणार, ॲड नाही होणार आहे. हां, सी मॅट्रिक्स चेंज करूया. थांबा, कळलं काय सांगितलं? हां, तुम्हाला जर ए बी प्लस बी सी दोन मॅट्रिक्स ॲड करायचे, त्यांची ऑर्डर काय असायला पाहिजे? सेम. बट असं मॅट्रिक्स कन्सिडर केलं तर ऑर्डर सेम येणार नाही. किती असायला पाहिजे सीची ऑर्डर? सांगा बरं. सीची ऑर्डर किती असायला पाहिजे की ए बी प्लस बी सी फाइंड आउट होईल? 2/.
नाही क्वेश्चन काय आहे सी बी ची पण ऑर्डर चेंज करावी लागेल. नाही इथून रिझल्टंट काय येणार आहे 2 by 1. हां जो ए बी जो मॅट्रिक्स येईल त्याची ऑर्डर किती येणार आहे 2 by 1. 2/1 म्हणजे जो बी सी मॅट्रिक्स यायला पाहिजे बी सी मॅट्रिक्सची ऑर्डर किती यायला पाहिजे 2 by 1. हां तरच हे ॲड होतील ना हां किती यायला पाहिजे 2/1 आता इथून हा 2 आला 1 by 1. हां करेक्ट आहे किती असायला पाहिजे 1/1 असायला पाहिजे कळलं का आता पॉसिबल आहे इथून काय बनेल 2/1चा मॅट्रिक्स बनेल आणि मग हे 2 मॅट्रिक्स ॲड होते सो हे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्समध्ये असे आहे तुम्हाला डिफरंट मॅट्रिसेस दिले जातील आणि काहीतरी कॅल्क्युलेट करायचे हां सो मेन ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी ऑर्डर सेम पाहिजे आणि मल्टिप्लिकेशनचा रूल डिफरंट आहे करा कॅल्क्युलेट करा पहिले ए बी कॅल्क्युलेट करणार नंतर बी सी कॅल्क्युलेट करावं लागेल आणि मग ते 2 मॅट्रिक्स ॲड करा minus 4 AB plus. This will be AB. Right, so -1 into -3 is 3. 3 into -2 -6. 4 into -3 plus 4. So what AB you are getting -3 8. Right? Next काय कॅल्क्युलेट करायचं आहे BC -3 -2 राईट -3 -2 किती आलं 6 2/1 2/1 so AB plus BC 3 minus 4. AB plus BC 3 minus 4
झालंय का? नेक्स्ट होमवर्कला काही एक्झाम्पल घ्या. काल आपण एक ट्रान्सपोज रिलेटेड एक प्रॉपर्टी बघितली होती. काय प्रॉपर्टी होती ती सांगा. तुम्हाला नोट लिहून दिले होते. काय प्रॉपर्टी होती? ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज व्हॉट ए. दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. हे तुम्ही कसं सॉल्व करणार सांगा. म्हणजे स्टेप सांगा. पहिले काय काय कॅल्क्युलेट करणार. इथे तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे. एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, राईट. एल एच एससाठी पहिले काय कॅल्क्युलेट करावं लागेल. ए बी. ए बी कॅल्क्युलेट करा. त्याचं काय घेणार तुम्ही. ट्रान्सपोज. दॅट विल बी एल एच एस. आर एच एससाठी पहिले काय लिहावं लागेल. बी ट्रान्सपोज लिहावं लागेल. त्याच्यानंतर ए ट्रान्सपोज लिहावं लागेल. आणि मग ते दोन मॅट्रिक्स काय करावे लागतील. मल्टिप्लाय. आणि मग एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. हां, ट्राय कर. लेंदी एक्झाम्पल कळालं का. पहिले ए बी कॅल्क्युलेट करा. ए बीचा तुम्हाला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. दॅट विल बी एल एच एस. आर एच एससाठी बी ट्रान्सपोज लिहा. ए ट्रान्सपोज लिहा. आणि ते दोन मॅट्रिक्स काय करावे लागतील मग मल्टिप्लाय. जमेल का नाही. का उद्या घ्यायचं आहे. आणखी एक घ्या. आणखी एक लिहा. हां, मल्टिप्लिकेशन टाकायचं. इथे ॲडिशन आहे ना. इथे मल्टिप्लाय करा. राईट. हे दोन एक्झाम्पल सॉल्व करायचे. पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचा. 3ने इकडे मल्टिप्लाय करा. 4ने इकडे मल्टिप्लाय करा. यांचं मल्टिप्लिकेशन प्लस हा मॅट्रिक्स. ठीक आहे. याला हायलाईट करून ठेवा. ए बी ट्रान्सपोजला. ए बी ट्रान्सपोजची व्हॅल्यू काय असणार आहे. बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. हां, राईट. बाकी आपण उद्या कंटिन्यू करूयात.